आता तुम्ही स्वतः इमॅजिन करा की त्या काळी एखाद्याने टीव्ही जरी घेतला तर तो टीव्ही बघायला संपूर्ण गाव जमा व्हायचा. इथे तर यांनी सगळ्यात महागडी कार घेतली आहे, त्यामुळेच या कारचा डंका खूप दूरपर्यंत गेला असेल. आणि अशातच एका काळ्या अंधारलेल्या रात्री काही चोरांची टोळकी या व्हिलामध्ये घुसतात आणि आयशा समोरच तिच्या आईवडिलांचा खून करतात. ती लोक आयशाचा सुद्धा रेप करतात आणि तिला तिथे मारून टाकतात. आणि जी काही त्यांना घरातली दागिने पैसे रोकड मिळाले असेल ते चोरी करून तेथून लंपास होतात. तर असं का झालं असेल याचा अंदाज असा सांगितला जातो की त्या काळी या फॅमिलीच्या श्रीमंतीचा डंका त्या चोरांच्याही कानावरती पडला असेल. त्यात संपूर्ण व्हिलामध्ये फक्त हे तिघेच राहत होते, विदाऊट एनी सिक्युरिटी. त्यामुळेच त्यांनी या घरावरती दरोडा टाकायचं ठरवलं असेल. आता या खुनी हत्याकांडानंतर इथल्या आसपासच्या लोकांना किंवा इथल्या समोरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना आयशाचा आणि आयशाच्या फॅमिलीचा भास होऊ लागतो. या विलामधून काच फुटल्याचे किंवा मदतीसाठी आवाज टाकल्याचे किंवा आरोळी किंचाळी कोणीतरी वेगात विवळतंय असे बरेचसे आवाज यांना येऊ लागतात.